नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय बुलढाणा सफाईकार भरती 2024 याबाबतची अपडेट पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, जिल्हा न्यायालय बुलढाणामध्ये सफाईकार या पदाची भरती निघालेली होती। याची फक्त एकच जागा होती आणि यासाठी चापल्यता चाचणी हे 20 आणि 21 मेला झालेली होती। तर ज्या विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिलेली आहे, तर आता जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी एकच जागा होती आणि एका जागेसाठी किती विद्यार्थी यांनी निवडलेले आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चाचणी दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी चाचणीवर नाराजी पण व्यक्त केलेली आहे। तुम्ही लातूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पण शेवटपर्यंत पाहायचा। तर आता आपण पाहणार आहोत किती विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी का व्यक्त केली आहे। तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालय बुलढाणा सेवा भरती प्रक्रिया सफाईगार पदाकरिता मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी। तर मित्रांनो, एकूण 78 विद्यार्थी यांनी निवडलेले होते। तर 78 पैकी 11 विद्यार्थी त्यांनी मुलाखतीसाठी पात्र केलेले आहे। एका जागेसाठी 11 विद्यार्थी हे मुलाखत देणार आहेत। तर या ठिकाणी त्यांचे नाव दिलेले आहे, अर्जाचा क्रमांक दिलेला आहे। ठीक आहे, तुमचं नाव या ठिकाणी असेल व्यवस्थित चेक करून घ्यायचं। तर टीप बघा, वर नमूद केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीस दिनांक 24 मे रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा न्यायालय बुलढाणा येथे न चुकता हजर राहावे। तर मित्रांनो, 24 मेला तुमची मुलाखत होणार आहे, म्हणजे उद्या तुमची मुलाखत आहे। तर तुम्हाला 9 वाजता दिलेल्या पत्त्यावर हजर राहावं लागेल। तसेच त्यांना पुढे असे सूचित करण्यात येते की मुलाखतीस येताना दिनांक 5/4/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये अनुक्रमांक 9 वर नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यावं लागेल। त्यांचे साक्षांकित प्रती सोबत घेऊन जायच्या। 2 सन्माननीय व्यक्तींनी दिलेले चारित्र्य दाखले पण तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल व ओळखपत्र पण तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल। आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना यापैकी तुम्ही काही एक सोबत घेऊन जाऊ शकता। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, 24 मेला तुमची मुलाखत होणार आहे सकाळी 9 वाजता, म्हणजे उद्याच तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचावं लागेल। 8 वाजता चाललं जायचं, 1 तास अगोदर जायचं। जे तुम्ही फॉर्म भरताना डॉक्युमेंट ॲड केलेले होते तुमच्या मार्कशीट सोबत घेऊन जायचे, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसियल त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे, साक्षांकन प्रती पण सोबत घेऊन जायचे आणि 2 चारित्र्य दाखले पण सोबत घेऊन जायचे। ठीक आहे, इथे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे। लक्षात ठेवायचं, तुम्ही फॉर्म भर जे नमूद केलेलं आहे त्याबाबतचे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे। ठीक आहे, TC, मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसियल, आधार कार्ड, 2 चारित्र्य दाखले, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ॲड केलं असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, आणखी काही ॲड केलं असेल फॉर्म भरताना संपूर्ण डॉक्युमेंट त्या रिलेटेड डॉक्युमेंट घेऊन जायचे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कमेंट करून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। तर 11 ते 20 बॅचमध्ये कोणत्याही प्रकारचे निरीक्षण केले गेले नाही। तर असं केलं तर गोरगरिबांची मुलं खूप लांबून येतात, त्यांना आशा असते की आपण ठिकाणी लागावे। या भरतीत खूप मोठा अन्याय झाला आहे। विद्यार्थी येथे हजार रुपये खर्च करून आले होते। तर मित्रांनो, याचं असं म्हणणं आहे की त्या बॅचमध्ये निरीक्षण हे व्यवस्थितरित्या पार पडलं नाही, म्हणून त्यांची नियुक्ती या मुलाखतीसाठी केली गेली नाही। तर मी तुम्हाला आता कमेंट वाचून दाखवलेली आहे। जेव्हा तुम्ही चाचणी देत असता तर तुमचं निरीक्षण योग्य प्रकारे होणे गरजेचं आहे। तर तुमचं निरीक्षण चांगलं झालं तरच तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क दिल्या जाते। तर तुम्ही चाचणी देता आणि तुमच्याकडे जर दुर्लक्ष होत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळणार नाही, तुम्ही मुलाखतीसाठी पात्र त्या ठिकाणी केले जाणार नाही। तर मित्रांनो, यानंतर तुम्ही कधी साफसफाईगारची चाचणीला पात्र झाले आणि जर तुम्ही चाचणी देत असाल तर तुमचं योग्य प्रकारे निरीक्षण होत आहे की नाही हे यावर तुम्हाला लक्ष देणे गरजेचं आहे। आणि तुम्ही आपली चाचणी देत असाल आणि तुमचे जे निरीक्षण करणारे कर्मचारी आहेत ते कुठेतरी दूर जाऊन चाय पित असेल, काही करत असेल तर असं होता कामा नये मित्रांनो। तुमचे चाचणी निरीक्षण होणे गरजेचं आहे, म्हणून जेव्हा तुम्ही चाचणी द्याल तर याकडे थोडंफार लक्ष द्यायचं। ठीक आहे मित्रांनो, तर लातूर, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आणि अहमदनगर यावर आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल। जे मुलाखतीसाठी विद्यार्थी पात्र झालेले आहे बुलढाणामध्ये त्याची यादी आपल्याला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। ठीक आहे, तर व्हिडिओ महत्त्वाचा तर शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।